2011 पासूनची माझी सेल डीड आहे. मी आज रोजी इथं दाखल करते. ही माझी सेल डीड आहे. जागेचा 7/12 माझ्या नावाने. ह्यांनी फक्त दाखवा यांचा 7/12 आहे का. तुमचं डॉक्युमेंट दाखवा ना. माझ्यावरती अलिगेशन्स करायला मी माझं लीगल काम करते. मी इल्लीगल कोणत्याही प्रकारचं इथं काम करायला आलेलं नाही. पहिली गोष्ट माझ्या नावाचं 7/12 सेल डीड माझ्या नावाने. त्याच्यानंतर लाईट बिल माझ्या नावाचं आहे. आता मे महिन्याचं लाईट बिल सुद्धा आम्ही भरलेलं आहे. प्रश्न असा आहे, तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहे? मी आहे ब्रह्मा बिल्डर्स तर्फे जे भागीदार आहेत विशाल एस अगरवाल, त्यांची मी लीगल पॅनल वरती ऍज अ लीगल ऍडवायझर म्हणून काम करते. पहिले मी माझा परिचय इथे देते. आता ह्यांनी जसं ऍलिगेशन केलं माझ्यावरती, आम्ही 2-3 लोक घेऊन आलो. जागा माझी आहे, प्लॉट माझा आहे. माझ्या जागेमध्ये घुसायला मला नाही. तुम्ही तुमचे कागदपत्र आम्हाला. मी माझे कागदपत्र, ही माझी सेल डीड. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कोर्ट ऑर्डर माझ्या साईडनी आहे. कापरेंनी माझ्या विरुद्ध परमनंट इंजंक्शनचं ऍप्लिकेशन दाखल केलं 2019 साली. तो निकाल हा डिसमिस झाला अलॉंग विथ द कॉस्ट अँड डिक्री शॅल बी ड्रॉन अकॉर्डिंगली असं कोर्टाने आदेश दिलेला आहे. हे माझ्यावरती ऍलिगेशन करायला कोणी नाहीये. त्यांच्यावरती आम्ही ऑलरेडी एफआयआर केलेली आहे. ह्यांच्यावरती माझी ऑलरेडी एफआयआर आहे. एफआयआर ची प्रत दाखवा ना व्हिडिओ मध्ये. आता दाखवा. व्हिडिओ मध्ये दाखवा. पकड आहे. स्थानिक पोलिसांनी काय हस्तक्षेप सांगते. एक सेकंड. माझं झालेलं नाहीये. ही एफआयआर ची प्रत. ह्याच्यामध्ये माझी ह्यांच्या अगेन्स्ट एफआयआर आहे क्रिमिनल ट्रेसपासची. माझा इथे वॉचमन होता. ज्या दिवशी माझी सेल डीड झाली त्या दिवसापासून ताबा माझा आहे. त्याच्यानंतर आम्ही ह्यांच्या अगेन्स्ट एफआयआर केली. एफआयआर केल्याच्या नंतर ह्यांनी काय केलं आम्हाला माहिती नाही. एवढा सगळं आम्ही लिगली स्ट्रॉंग असून ह्याचा अर्थ पाणी कुठेतरी मुरतंय हे याच्यावरनं सिद्ध होतं. दुसरी गोष्ट, जर माझी मिळकत नसती तर पुणे महानगरपालिकेने माझ्यावरती केस केली नसती साहेब. कुठली केस केली? झाडं तोडण्याची. ती केस माझ्यावरती केली आहे. त्याची काय तुमच्याकडे कॉपी? त्याची माझ्याकडे कॉपी वगैरे. कधी झाली ती केस? कधी झाली? 2019 साली ती केस झालेली आहे. ते अजून इन प्रोसेस मध्ये केस. जर मी जर जागेची मूळ मालक नसते तर पीएमसी कशाला माझ्यावरती केस करेल? पहिला प्रश्न माझा हा आहे. पीएमसी उगाच कोणत्याही डिरेज इस्मावरती केस करेल का? आज काय विषय झाला? आज विषय असा झालेला की जे अरबाज बंगाली म्हणून आहेत त्यांना जागेचं केअरटेकर म्हणून सरांनी नेमणूक केली. तर सर तिथे आले. हे कोणी नाहीये आम्हाला गुंड साबित करणारे. आम्ही आमच्या जागेमध्ये लिगलीच घुसलेलो आहे. आज मी पूर्ण लिगली स्ट्रॉंग असताना सुद्धा माझ्या जागेत मला घुसायला मनाई का? माझा हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी SK विशाल अगरवाल सरांनी स्वतः सगळे राईट्स दिलेत. कधी दिलेत ते? त्यांना त्या राईट्स खूप पूर्वीच दिलेत. अंदाजे 1 महिना झालेला आहे. नीट सांगा किती तारखे दिलेत? तुम्हाला कशाला सांगितलं? तुम्ही कोण आहे? हे कोणी नाहीये. माझ्याकडे लेटर आहे. माझ्याकडे लेटर आहे. मी लेटर दाखवतो. पोलीस स्टेशनला आले. कोर्ट मांडले मॅडम मी. एक सेकंड सर, मी कोर्ट मांडल नाही. मी लिगलीच बोलायला आले. मी लीगल. तुम्ही कोण ठरवणार? कोर्टाने अजून निकाल दिलेला नाही प्लॉट कोणाचा आहे. जर ह्यांचा प्लॉट असता तर इंजंक्शनचा दावा ह्यांच्या साईडनी झाला असता, माझ्या साईडनी झाला नसता साहेब. काय कसला ऑर्डर आहे तुमच्याकडे? काय ऑर्डर? इंजंक्शनच्या ऑर्डर मध्ये केस इज डिसमिस अलॉंग विथ द सूट. कोणी फाईल केली? ते कागद दाखवा आम्हाला. एक सेकंड दाखवणार ना. मी दाखवायलाच बसलेली आहे. मी लिगलच बोलते. मुनीर गणेश एकचा इथं कुठे उल्लेखच नाहीये सर. त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत कशाला मी कशाला बोगस माझा एक सेकंड काय संबंध? कोर्टाची ऑर्डर मी आता ई कोर्ट्स ऍप आहे आमचा, त्याच्यावरती स्कॅन करून दाखवते. हे कोणी नाही आहेत माझ्यावरती एलिगेशन करणारे. पहिली तर गोष्ट. एक सेकंड. आम्हाला थोडंसं हे माझा जजमेंट 2019. पार्टी कोण करेल? सुरेश कापरे. मुनीर गुन्हेचा कुठे संबंधच नाहीये. मुनीर गुन्हे कसं काय पार्टी होईल? मुनीर गुन्हे होईल कसं काय पार्टी? ह्याच्यामध्ये हिस्सा नंबर, सर्वे नंबर काय गरज नाही साहेब. मी लिगली आता प्रूफ करते. मी लिगली प्रूफ करते. एक मिनिट. तुम्ही कोण आहे बोलणार आहे? हे कोण आहेत? हे कोण आहेत? कशाला रेटून खोटं बोलू? मी रेटून खोटं कशाला बोलू? मी आता ह्या घडीला तुम्हाला ई कोर्ट्स ऍप मध्ये सेम केस, सेम सर्वे नंबर, हाच गट क्रमांक मी तुम्हाला आता प्रूफ करू शकते. ह्यांच्याकडे आहे का प्रूफ करायला? काय नाहीये. ह्यांच्याकडे प्रूफ करायला काहीच नाहीये. हे आणि दुसरी गोष्ट, ह्यांच्याकडनं ना आजपर्यंत एकही कोर्टाचा निकाल नाही लागलेला. हे फक्त पैसे देऊन काम करू शकतात, दुसरं काही नाही करू शकत. ह्यांच्याकडे एवढं
ह्यांनी कधीच काम करायला पाहिजे होतं 1982 सालीच, ना की आता. हे माझ्यावरती एलिगेशन करणारे पहिले तर कोणीच नाहीयेत. मी लिगली काम करायला आले, मी लिगली गोष्टी करते. हे मला सांगणारे कोणी नाही तुम्ही इलिगली काम करता. आणि हे कोण ठरवणार की हा प्लॉट त्यांचा आहे? माझ्याकडे जसे डॉक्युमेंट्स आहेत तसे यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत का? एक काही डॉक्युमेंट नाही. तुम्ही आता त्यांना दाखवायला सांगा माझ्या समोर, मी लगेच लिगली बोलते. ह्यांनी पॉवर ऑफ अटर्नी वरनं पॉवर ऑफ अटर्नी केली. पहिले तर ती गोष्ट पॉवर ऑफ अटर्नी होतच नाही. पॉवर ऑफ अटर्नी होतच नाही एका पॉवर ऑफ अटर्नी वरनं दुसऱ्याला. मुनीर गणेश एक कधीच गेलेला आहे, मेलेला आहे. त्याची पॉवर ऑफ अटर्नी हे कसे आता व्हॅलिड करतायत, यूज करतायत, एक्झिक्यूट होत नाही ती गोष्ट. आमच्या लेडीजला ह्यांना धक्काबुक्की झाली आता. कोणी कोणी काय कुणाला कुठं लागलं दाखवा. माझ्या घरात चोर घुसला, मी चोरांना बाहेर काढणार. ऐका ना, हे आमच्या घरात घुसलेले हे कोणी आई डिसाइड करणार आहे. पहिली तर गोष्ट किसने किसको मारे, कहाँ पे, किधर से? गेट पर हम गेट और लात मारे हम लोग। वो जो ब्लू शर्ट वाले थे वो दुसरी गोष्ट एक महत्वाचा मुद्दा, हे बोलतात ह्यांच्या अर्जावरती हे नाही झालेलं. माझ्या स्वतःच्या अर्ज डीसीपी ऑफिसला आणि सीपी ऑफिसला पेंडिंग आहेत. त्याचं उत्तर काय? एक सेकंड मी बोलते ना आता, एक सेकंड. दुसरी गोष्ट 13 मेचा हे विषय घेतात. 13 मेला इथं ह्यांनी पोलिसावरती हल्ला केला, त्याचा व्हिडिओ माझ्याकडे, त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. ह्यांनी अख्खं हे ते पोलीस स्टेशन जे बोलतात ना पैसे देऊन, ह्यांनी पैसे देऊन मॅनेज केलेले. माझे डायरेक्ट अलिगेशन आहेत. हे डायरेक्ट फोन लावतात पोलिसांना, म्हणतात की अभी साहब क्या करू ताबे के इधर. पोलीस तिकडनं म्हणतात की हा तुम टेन्शन मत लो हम देखते. 8 पोलीस कधी ताब्याला येतात का सर? मला उत्तर द्या तुम्ही. हा, हे जे मला एवढे तोऱ्यात बोलले माझ्या पक्षकारावरती, यांनी जे अलिगेशन केले ते अत्यंत तद्दनतः खोटा आणि बनवट पद्धतीचे. कोंढवा पोलीस स्टेशन 112 त्या दिवशी आम्ही स्वतः कितीतरी वेळा फोन केला. पोलीस 2 तासाने येतात जागेवरती. हा, हे आहे का गोष्टी? हा कायद्यासाठी आपण लढा लढतोय का? आज तो माणूस एवढा मोठा असून त्याच्यावरती अन्याय होतोय. सर्वसामान्य माणसांचं काय होत असेल? तुमचा आवाज आम्ही लोकांपर्यंत. हा, हे माझ्यावरती एलिगेशन करणारे कोणी नाही. पहिली तर गोष्ट, ह्यांच्यावरती काय एलिगेशन करायचे ना मलाही माहितीत कायद्याने. मी काय कुठली इलिगल गोष्ट केलेली नाही. मी आजही त्याच गोष्टीवरती आहे. माझा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स एवढा स्ट्रॉंग आहे. आजपर्यंत ह्यांच्या तर्फे कोर्टाने एकही निकाल नाही दिलेला. का नाही दिला बरं निकाल? तुमच्या एवढे तुम्ही पुरावे स्ट्रॉंग आहे म्हणतात ना, एक निकाल दाखवा मला कोर्टाचा की तुम्ही स्टे ऑर्डर आणली प्रॉपर्टीवरती, किंवा तुम्ही 1982 पासून आतापर्यंत 7-12 पलटी केला. 7-12 पलटी करणं एवढं सोपं काम नाही साहेब. प्रशासन सरकार चालवतंय गोष्टी. ठीक आहे आता